आज आपण बनवणार आहोत मैद्याच्या तिखट पुऱ्या। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 1 कटोरा मैदा, थोडेसे तीळ आणि हिरवी मिरची, अद्रक, लसूण, संबार, जिरे हे सर्व वाटण मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे। मैदा असा आपल्याला चांगला गाळून घ्यायचे। आता या गाळलेल्या मैद्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, ओवा आणि जिरेची पूड, तसेच धनिया पूड आणि हे मिक्सर मध्ये वाटलेलं आपलं वाटण, थोडीशी तीळ आणि थोडंसं तेल गरम करून 1-2 चमचे तेलाचं मोहन यात टाकायचे आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि आपलं पीठ चांगलं मळून घ्यायचं। थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग टाकायचे। आता यात थोडं थोडं पाणी टाकत असं एकदम घट्ट मळून घ्यायचे। आता हे आपलं पीठ मळून झालेले आहे। याचे एकदम पातळ पुऱ्या लाटून तळून घ्यायचे। हे अशा प्रकारे आपल्याला पातळ पोळी लाटून घ्यायची। मग कढईत तेल गरम करून लालसर होईपर्यंत तळून घ्यायची मंद आचेवर। आपली खमंग खुसखुशीत तिखट अशी पुरी, मैद्याची पुरी तयार आहे।